राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई. जामनेर एसटी आगारातून चक्क एसटी महामंडळाची MH14 NE 5214 क्रमांकाची बस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना काल दिनांक 9 रोजी रात्री 2 ते 2:30 वाजल्याच्या सुमारास समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली बस आगारातूनच चोरीला गेल्याने आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जामनेर आगाराच्या आवारात उभी असलेली एसटी बस अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे समोर आले आहे. बस नियोजित वेळेत उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर बसचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून हालचाली सुरू झाल्या. आगारासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणाहून एसटी बस चोरीला गेल्याने या घटनेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आगारात रात्रीच्या वेळेस सुरक्षा व्यवस्था कशी होती? बसच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली होती का? बस सुरू करण्यासाठी आवश्यक किल्ली अथवा इतर साधने चोरट्यांनी हाती कशी लागली? असे अनेक प्रश्न आता चर्चेत आले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी बसचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपल्या आगारात बस स्टँडवर आपली बस स्थानकावर जी रेडीबाग गाडी होती, बस क्रमांक MH14 NE 4214 अशी बस क्रमांक रात्री अज्ञात व्यक्तीने रात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ती बस स्थानकावरून काढून ती शहापूर गावाजवळ ती बस सोडून पळ काढलं. घटना आपल्या सकाळी लक्षात आली. आपल्या चालकवाहकाने आपल्या लक्षात आणून जशी लक्षात आली तशी आपण पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्यांना कळवून दिलं होतं. आता सदर घटनेची गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे. नाही होते, सुरक्षारक्षकही होते. ती घटना त्याची चौकशी समोर येईल. समजा तर चोरीच्या घटना अनेक बस स्थानकात घडल्या आहेत, त्या रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत का? तिथे एक पोलीस चौकी सदर घटनेचे आपल्याकडे CCTV फुटेज आहे. चौकशीत आता पोलीस निष्पन्नात होईल. पण पोलीस चौकी तिथं व्हावी अशी आपण काही पत्र करणार? याच्या आधी पण दिलेले आपण पत्र वगैरे की पोलीस संरक्षण मिळावं म्हणून, पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून याच्या आधी पत्रव्यवहार केलेला आहे.